हॅलो, कुठे आहेस रे? हा आहे, आलो 2 मिनिटांमध्ये आलो. अरे ये ना मग लवकर. हाय. नाही, सॉरी, थोडा उशीर झाला यायला मला. तू कधी आली? झालं 5-10 मिनिट. एक्झाम संपल्या? हो. तुला आठवते का आपण फर्स्ट टाइम इथेच भेटलो होतो? त्याचा काय संबंध आहे? संबंध सांगतोय जस्ट तुला मी. कॉल करत होतो तुला मी, उचलला नाही तू. टाइम नव्हता माझ्याकडे तुला कॉल करायला. 2 महिन्याच्या नंतर भेटतोय आपण आज. काय झालं होतं? मला तुला काहीच बोलायचं नाहीये ना तुला काही सांगायचं. अरे बापरे, बाईसाहेब रागात दिसताय आज पण. सोड ना, तर जे जे काही झालं असेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. झालं? बोलू मी? मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. अगं पण का? नाही बोलायचं मला तुझ्यासोबत. हे बघ, आज 2 महिन्याच्या नंतर आपण भेटत आहोत आणि तू असं रागात बोलशील तर कसं होईल? हा मग तू मला कॉल करत होतास भेट भेट म्हणून आले भेटायला. पण आज तर तूच मला बोलवलं ना कॉल करू. ते तू बोलत होतास म्हणून. अगं पण हे बघ, 2 महिने झाले भेट नाही, कॉल नाही, काही मेसेज तुम्ही केला नाही, तू मला मेसेज करत नाही. आज इतक्या दिवसाच्या नंतर आपण भेटतोय तर शांततेत बोल ना. कसला रागराग करते तू? हे तू मला विचारू नकोस. तुला एकदा सांगितलेलं कळतं ना. अगं पण तेवढे हायपर का होते ते मला कळत नाहीये. नाही होते मी हायपर. हे मग काय आहे? मी तुला शांततेत बोलण्याचा प्रयत्न करतोय तर तू रागरागच करत आहे अजून पण. अरे प्लीज यार, सारखं सारखं तेच नको बोलू. मुद्द्याचं बोल. का बोलवलेस इथं? काय बोलायचं होतं तुला इतक्या दिवस? हा, बोलायचं होतं म्हणजे अगं भेट नाही 2 महिने झाले, माझं लक्ष नव्हतं लागत. मग काय झालं? आणि अजून एक, हे 2 महिनेच नाही तर याच्या पुढचे कितीही दिवस असो, किती वर्ष असो, आपण भेटायचं नाही. हे शेवटचं भेटणार बोलणं आहे. मला कारण कळेल का? नाही सांगायचंय मला तुला काहीच कारण. कित्येक दिवस तुला ट्राय करतो मी कॉल करण्याचा, तू त्याचं पण उत्तर देत नाही. आता पण इथे बोलायला लागलो तर भांडभांड करतेय. मी नाही भांडत आहे तुझ्यासोबत. अगं पण मला नेमकं झालं काय तरी ते तर सांग. अरे मला नाही सांगायचंय तुला काय झालंय. हे बघ, सर्व बघताय आपल्याला, जरा शांततेत बोल. बघू दे. सांगतेय तुला तसं वागू नकोस, नको बोलूस, नको विचारूस काही. काय चुकीचं वागलोय मी? काय चुकीचं वागलो सांग ना. आतापर्यंत तू सगळं चुकीचं वागत आलायस. एखादं तरी एक्झाम्पल दे की मी इथं चुकीचं वागलो. एक्झाम्पल?
अरे असं किती आहेत, मोजायला गेले ना तर कमी पडतील. तू नव्हती यार अशी, तू खूप बदललीस आता. हो मी बदलले. मग माझ्या बदलण्याला ना तूच कारणीभूत आहेस. मी काय कारणीभूत आहे? माझ्या खिडकीच्या घराच्या शेजारी जेव्हा तुझ्या मैत्रिणीला घेऊन यायची तेव्हा बोलायचो आपण. त्याचा काय संबंध येते? आणि विसरते त्याच्यासोबत मला सुद्धा. कसं विसरू यार मी? तू सांग ना, कसं विसरू मी? मला नाही माहिती. 5 वर्षाचं प्रेम आहे आपलं, असं काय काय विसरता येईल का आपल्याला? विसरावं लागेल. काय झालंय ते तर सांग. तुला नाही सांगायचंय रे. तुला काय आल्यापासून बोलतोयस काय झालंय? मला नाही बोलायचंय तुझ्यासोबत काहीच. हे बघ अगं, माझं खरंच प्रेम आहे का तुझ्यावर? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हे 2 महिने कसे गेले माझं मला माहितीये. मी किती त्रास करून घेतलाय स्वतःला, याची तुला जाणीव नाहीये. मी बोलले तुला त्रास करून घ्यायला? मी बोलले तुला आठवण काढायला? मी बोलले मेसेज करायला? प्रेमात त्रास होतो. मी नाही बोलली तुला करून घे त्रास. मला ब्लेम करायचा नाही. अगं पण तू अशी का वागतेस? तू किती बदलली आहेस सांग ना. माझं काही चुकलं असेल तर मी तुला माफी मागतो, तुझी सॉरी म्हणतो, पण मला नेमकं कारण तर कळेल काय झालं तर. ऐक ना प्लीज, इकडे बघ ना माझ्याकडे, काय झालंय? नाही बोलायचंय काहीच. हे बघ, माझं काही चुकत असेल तर मी तुला माफी मागतो तुझी. माझं खरंच प्रेम आहे का तुझ्यावर? ही तुझी नाटक आहेत ना, ती प्लीज बंद कर. हे तुझे असे आहेत ना रडणं दडणं, त्याला बघूनच मी आतापर्यंत शांत बसलीये 5 वर्ष. याच्या पुढे ऐकून नाही घेणार मी तुझं. माझ्या प्रेमाला नाटक म्हणते तू? अरे तू नाटकच करतोयस. 5 वर्ष नाटकच केलं आणि आताही तू नाटकच करतोयस. जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर. हे 2 महिने मागचे कसे गेले ना, हे तुला मी नाही सांगू शकत. काही चुकलं असेल तर सांग ना यार तू. निदान कारण तरी कळू दे. अजून किती कारण देऊ रे मी तुला? 5 वर्ष कारणच देते ना, अजून कारण पाहिजेत. अगं त्रास होतोय मनाला. मी नाटक नाही करत आहे. बसा. शेवटचं. आणि तुझी नाटकं माहिती आहेत रे मला. हे इमोशनल करणं हे आधीपासूनच करत आलायस ना तू. नवीन नाहीये माझ्यासाठी. काय चुकलं हेच विचारतोस ना. इकडे बघ ना, 5 वर्ष काय केलंस माझ्यासाठी? तुला जायचं असेल ना माझ्या आयुष्यातून तर खुशाल निघून जा, पण मला असा दोष देऊ नको. दोष? तू त्याच लायकीचा आहे. तू तेच केलंयस. मी मनापासून प्रेम केलंय तुझ्यावर. अरे चल रे, किती खोटं बोलतोस. तुझ्या डोळ्यात खोटं दिसतंय. विचार ना स्वतःच्या मनाला की मी खोटं बोलतोय. मी 5 वर्ष तुझ्यासाठी संपूर्ण करिअर सोडून तुझ्यासाठी दिलाय. आई बापाला सोडलंय मी तुझ्यामुळे. मग मित्रमंडळी असेल, भाऊ बहीण असेल, सगळ्यांना सोडलंय तुझ्यामुळे. त्याची जरा तरी जाणीव आहे का तुला? आहे का जाणीव तुला? एमपीएससी मध्ये टॉपर व्हायचं, पण आयएएस बनायचं होतं. ही परीक्षा मी तुझ्यामुळे सोडली. आज मग मी नाटकं करतोय. झालं? उपकाराची भाषा करून झाली? मग उपकार केलेस का तू माझ्यावर? आणि मी नाही तुला बोललं माझ्यासाठी एवढं सॅक्रिफाईस कर म्हणून? तुला नकोय ना मी तुझ्या आयुष्यात? नकोयस. आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, याच्या पुढे मी तुला तोंडही दाखवणार नाही. मी मेलो ना
मी या जगात नसलो ना, तेव्हा तुला माझी किंमत नाही. तरी माझा मित्र सांगत होता की मुलींवर भरोसा ठेवायचा नाही. ऐकलं नाही मी. एवढं जीवापाड प्रेम केलं तुझ्यावर, घरच्यांना सोडलं, सगळं सोडून मी तुझ्यासाठी आलो आज, आणि तू मला नाटकं म्हणते. पण जबरदस्तीचं प्रेम मला नकोय. तुला जर मी तुझ्या आयुष्यातून गेलेला असेल, चालत असेल, तर सुखी राहा. जा मग, रस्ता मोकळा आहे तुझ्यासाठी. आणि यावेळेस थांबवणार नाहीये. कसं सांगू रे तुला, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण हे जर सगळं सांगितलं ना तुला, सगळा तुटून जाशील तू. तुझ्याच भल्यासाठी सांगितलंय. तुझ्याच भल्यासाठी तुझ्यापासून लांब जातीये कायमची. तू मोबाईल विसरलो होतो मी. घे ना मोबाईल मग. ते मोबाईलचं जाऊ दे. प्रेम नाही ना माझ्यावर? नाही. मग रडत काय? मी कुठं रडतीये? खोटं बोलू नको भूमी. नाही ना प्रेम माझ्यावर? भूमी काय झालंय? मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम आहे तर. का केलंस असं? काय झालंय मला सांगशील का तू? काहीच नाही सांगू शकत. एवढं मात्र नक्की आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे भूमी? आहे ना? माझ्या जीवाची पर्वा तरी कर एकदा. तुझ्या जीवाची पर्वा करतेय ना. भूमी, तुला शपथ आहे माझी. शपथ नाही. प्लीज यावेळेस नाही. प्लीज. अगं तुझं हे वागणं मला तुटतंय आतून. यावेळेस भूमी सांग, तुला खरंच शपथ आहे माझी, सांग. शपथ नको यावेळेस. ते सांग खरंच काय झालंय तर. मी नाही राहू शकत तू तुझ्याशिवाय. म्हणूनच सांगतेय ना, सोडून जा मला. विसर. अगं पण का? ते बघ, काही जरी असेल ना तर मी तुझ्या सोबत आहे. फक्त मला सांग तू. सांग आता. तुझी ऐकायची हिंमत आहे? नेमकं असं काय झालंय? तुझ्या भल्यासाठी सांगते. मला विसरून जा. ते शक्य नाही. 2 महिने नाही राहिलास तू माझ्याशिवाय. याचे पुढचे दिवस कसे काढणार आहेस तू? कसे 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 काढणार आहे म्हणजे काय?
आणि याची पुढचीच नाही. अख्खं आयुष्य कसं काढणार आहेस माझ्याशिवाय? तू स्पष्ट सांगशील का काय झालं तर? कसं सांगू स्पष्ट? कसं सांगू? हे बघ, माझी दगदग वाढते. मी तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा जगू शकत नाही भूमी. जगावं लागेल आता तुला. जगावं लागेल म्हणजे? प्रत्येक क्षण जगावं लागेल माझ्याशिवाय. अगं पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला सांग ना काय झालंय तर. ब्रेन ट्यूमर आहे मला. बघ, मी म्हंटल होतं ना तुला. प्लीज 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 तू खोटं सांग. बोलतेस. नाही. तू खोटं बोलतेस. तुला काय आहे? खोटं बोलतेस. खोटं नाही बोलत आहे मी. ब्रेन ट्यूमर कसं काय होईल तुला? त्या दिवशी विचारलं होतंस ना, चक्कर का आलीस? हेच कारण आहे. नाही, तुला काय होणार नाही. हे बघ, तू सावर स्वतःला, म्हणून तुला सांगत नव्हते. आपण चांगल्या डॉक्टरांना दाखवू ना. काही होऊ शकत नाही. 6 महिने फक्त माझ्याकडे. नको ना यार, नको असं बोलूस तू. हे बघ, आपण चांगल्या डॉक्टरांना दाखवू. काहीच होऊ शकत नाही आता. आपण परदेशात जाऊ. आपण चांगला इलाज करूया. चांगला इलाज करू आपण. त्याने काहीच होणार नाहीये. तू वेडेपणा करू नकोस. अगं माझं प्रेम आहे की तुझ्यावर? पण आता काय फायदा आहे त्या प्रेमाचा? नाही, मी तुला काय होऊ देणार. मी चांगल्या डॉक्टरात उभी घेऊन जाईल तुला. आता मी काय सांगते ना, ते नीट लक्ष देऊन ऐक. मला माहितीये तू तुझ्या आई वडिलांवर खूप प्रेम करतोस आणि माझ्यावरही करतोस. तू माझ्यासाठी स्वतःची स्वप्न वगैरे सगळं बाजूला ठेवलंस. एमपीएससी युपीएससी करायची होती ना तुला. गेले एमपीएससी खड्ड्यात. मला नाही करायचं. नाही या नाही, त्याच्यावर फोकस कर. आणि तू म्हणायचंच ना नेहमी की तू खुश राहा. खुशच राहील. अगं पण कितीही खुशच राहील जेव्हा तू तुझ्या लाईफ मध्ये सक्सेस होशील. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना कशी करू मी? करावी लागेल. किती सुंदर स्वप्न बघितलं होतं ग मी तुझ्यासोबत. तुला माझ्यापासून कोणीच हिरवू शकत नाही. देवही नाही. आणि तसं जर कोणी प्रयत्न जर केला, नाही घेऊ शकत मला. तू सोडून गेली तर मी जीव सोडून टाकेन. आणि आई वडिलांचं काय? त्यांचा कोण विचार करणार? कोण विचार करणार? तुलाच करावं लागेल ना. आणि मी असणार रे तुझ्या सोबत नेहमी असणार. माझे गुड विशेस नेहमी तुझ्या सोबत असणार. मग कसं जगायचं यार तुझ्याशिवाय? ते काही मला माहिती नाही. आता याच्या पुढचा प्रत्येक क्षण तुझा असेल. याच्या पुढचा प्रत्येक आठवण ही तुझी असेल. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. नाही राहू शकत त्याशिवाय. भूमी, भूमी, भूमी.